हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. तर आम्ही पण खूप छान आहोत. उर्वी स्कूलला गेली आहे, सचिन ऑफिसला गेले, तर घरात फक्त मी एकटी आहे. चहा वगैरे पिऊन झाल्यावरती मस्त अंघोळ वगैरे करून गॅलरीमध्ये मला असं थोडंसं 5-10 मिनटं उभं राहायला खूप आवडतं. सकाळी कोवळं ऊन येतं गॅलरीमध्ये, तर ते मस्त उभी राहते उन्हात. त्यानंतर निवांत एकदम देवपूजा करून घेतलेली आहे आणि आता टर्न आहे माझ्या स्किन केअरचा. तर इथे मी स्किन केअर करते. काही नाही, इथे स्किन पुण्यामध्ये जरा ड्राय होते, त्याच्यामुळे मी इकडे लोशन लावून घेते. तोंडाला पण मॉइश्चरायझर लावते, त्याच्यानंतर थोडंसं सनस्क्रीन पण लावते आणि मस्त असं स्किन केअर करून घेते. आणि मग ते झाल्यावरती आपलं डेली रुटीन चालू होऊन जातं. घरात एकदम निवांत शांतता असते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना खूप वेळ देता येतो, स्वतःसाठी टाईम काढता येतो. त्याच्यामुळे मी निवांत ह्या सगळ्या गोष्टी आरामात करते आणि मस्त मी टाईम माझा एन्जॉय करते. कधी कधी एकटीला बोर पण होतं, पण कधी कधी एकटीला छान पण वाटतं, कारण की स्वतःला वेळ देता येतो. त्यामुळे माझं रुटीन सध्या तरी असं आहे की दिवसभर एकदम निवांत आणि संध्याकाळी एकदम उर्वी आणि सचिन दोघंही घरी असतात, त्याच्यामुळे टाईम कुठे जातो निघून तेही कळतही नाही. त्यामुळे दोन्ही बॅलन्सिंग होतं माझं. निवांत वेळ पण देता येतो मला स्वतःला आणि संध्याकाळी त्यांच्या फॅमिलीसोबतसुद्धा मला वेळ घालवता येतो. तर चला, आता माझे स्किन केअर वगैरे सगळं झालेलं आहे. इथे आता मी ब्रेकफास्ट करते. ब्रेकफास्टमध्ये आज मी बॉइल्ड मटकी खाणार आहे. आणि आज मी मटकी बघा कशामध्ये मोड आणायला ठेवले होते. थोडीच होती मटकी भिजवलेली उरलेली, तर मला मोड आणायला ठेवायचे होते. हळदी कुंकवाला एक वाण मिळालं होतं, त्या म्हणजे काचेच्या त्या बरणीमध्येच मी टाकून दिलं मोड आणायला. आणि त्याचसोबत मी प्रोटीन पावडरसुद्धा इकडे बनवते आहे. खरं तर प्रोटीन पावडर घ्यायला मला बिलकुल आवडत नाही, पण काही ऑप्शन नाही आहे. एका औषधाप्रमाणे मी त्याला घेऊन घेते. अर्धा कप दुधामध्ये 1 चमचा आपलं प्रोटीन पावडर मिक्स करून डोळे बंद करून पिऊन घेते. मला ते ॲक्च्युली बिलकुल आवडत नाही. प्रेग्नन्सीचा 7th मंथ सुरू आहे आणि प्रोटीन पावडर डॉक्टरांनी मस्ट सांगितलं, त्याच्यामुळे हे घ्यावं लागतं. सगळ्यात बोर काम हे आहे की कपडे वाळू घालणं आणि कपडे सुकल्यानंतर ते जागच्या जागी ज्याच्या त्याच्या कपाटात नेऊन ठेवणं. हे काम करायला फारच कंटाळा येतो खरं तर, पण केल्याशिवाय काही ऑप्शन नसतो. कारण की ॲक्च्युली मी ठरवते की सकाळी कोवळं ऊन असतं तेव्हाच ॲक्च्युली सकाळीच सचिनची आणि उर्वीची अंघोळी होऊन जातात, माझी पण होऊन जाते. पण मशीन लावल्यावर ते कपडे वाळू घालायला मी कधी कधी विसरूनच जाते, त्याच्यामुळे ते त्याच्यातच राहतात आणि तोपर्यंत कोवळं ऊन चाललं गेलेलं असतं. तरी पण आज थोडंसं आहे, म्हटलं उन्हामध्ये ठेवावं त्याला. कारण सकाळचं कोवळं ऊन घरात येतं, पण दिवसभर नंतर 12 नंतर काही ऊन नसतं. म्हणून मग मी इकडे कोपऱ्यामध्ये थोडंसं ऊन होतं, तर तिकडे स्टँड ठेवून दिलं आहे, म्हणजे थोडेफार लवकर सुकतील आणि संध्याकाळी लवकर ज्याच्या त्याच्या कपाटात जातील. आज आहे गणेश जयंती आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा. तर आता माझी सगळीच कामं आवरलेली आहेत. मी भाज्या पण इथे कट करून ठेवल्या आहेत. मला तवा पुलाव करायचा आहे, कारण मी आज सचिनला भात आणि फ्लॉवरची भाजी आणि चपाती असं दिलं होतं आणि उर्वीला पनीर पराठा टिफिनला दिलं होतं. फ्लॉवरची भाजी काही मी खात नाही, त्याच्यामुळे म्हटलं भाताला मस्त फोडणी देऊ, तवा पुलाव करूया. तर भाज्या जस्ट कट करून ठेवल्या आहेत. आता मी म्हणजे फक्त फोडणी देते. आणि जर वेळ मिळालाच तर मला आज उर्वीचं कपाट आवरायचं खूप दिवसांपासून पेंडिंग आहे. ॲक्च्युली तिला किती पण छान कपाट लावून जरी दिलं ना, तरी काय होतं, ती आहे ना वरतून कपडे काढते आणि मग ते सगळे पडतात. स्कूलवरून आल्यावर ती स्वतः चेंज करते, त्याच्यामुळे ते थोडं मेसी होऊनच जातं. 15-1 दिवस खूप जास्त झाले मला तिचं कपाट आवरायला, तर मला ते एक काम करायचं आहे. म्हणलं ते करून घेऊ आणि जमलंच तर संध्याकाळी आम्ही आज मंदिरात जायचं मी प्लॅन करते. बघू आता, मी सचिनशी ऑफिसवरून आल्यावर डिस्कस करते आणि मग आम्ही जाऊन येऊ. तर चला, मी पटपट आता तवा पुलाव करून घेते, फोडणी देऊन टाकते भाताला आणि खाऊन घेते, कारण आता जवळजवळ 1:15 वाजला आहे आणि आता भूक पण लागली आहे. आज बॉईल मटकीच खाल्लेली, त्याच्यामुळे जरा भूक लागली. तर आता पटकन हे बघा मी तुम्हाला दाखवते. सगळ्या भाज्या इथे मी अशा कट करून घेतल्यात. आता मी फक्त फोडणी घालते.
एक टाईम होता जेव्हा आम्ही भाताचेच प्रकार जास्त करायचो रात्रीच्या जेवणात, जसं की कधी मसाला खिचडी, कधी तवा पुलाव जो मी आता करते, कधी फोडणीचा भात, कधी एकदम साधी प्लेन मुगडाळीची खिचडी, कधी व्हेज बिर्याणी. असं आम्ही खूप एक्सपेरिमेंट करायचो, कारण आम्हाला तिघांना पण राईस खूप आवडतो. पण अशात आता भात कमी केला आणि भाजी भाकरीवर आमचा फोकस जास्त झाला आहे. भाकरी इन्क्लूड करतो, म्हणजे उर्वीला पण ती सवय आणि आहे तिला. ती ज्वारीची बाजरीची दोन्ही प्रकारच्या भाकरीसुद्धा खाते. तर आज मला असंच मन झालं, सचिनला भात दिलाच होता भाजीसोबत, तर त्याच्यामुळे म्हटलं भात एक्स्ट्राच लावूया आणि आपण आज तवा पुलाव खाऊया. म्हणून मग आणि मग असं काही सकाळीच जर स्वयंपाक झालेला असतो तर मग नंतर मला एकटीला दिवसभर बोर पण होतं, तर हे करण्यात माझा वेळ पण जाईल. म्हणून मी आज मस्त इकडे पावभाजी मसाला घालून आणि खूप साऱ्या भाज्या घालून मस्त छान इकडे तवा पुलाव केला आहे आणि खूप टेस्टी झाला होता हा. मस्त लंच झाल्यानंतर मला झोपायला खूप वेळ असतो, पण मला झोपच येत नाही. मला तशी पण झोप खूप कमी आहे, त्याच्यामुळे मी मध्ये मध्ये कधी टी व्हीवर पॉडकास्ट वगैरे बघते. मला ते बघायला खूप आवडतं, किंवा कधी कधी मी असंच डायरी घेऊन बसते आणि डायरीमध्ये मला जे पण मॅनिफेस्ट करायचं आहे तर ते सगळं लिहिते. गोष्टी मॅनिफेस्ट केल्या तर त्या खऱ्यासुद्धा होतात असं म्हणतात, आणि ते खरंच खरं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनवर माझा खूप विश्वास आहे. त्यामुळे मस्त इकडे ज्या ज्या गोष्टी मला पाहिजेत किंवा ज्या गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे, ग्रॅटिट्यूड मी व्यक्त करते लिहून असं डायरीमध्ये. आणि हे सगळ्यांनी करावंच, लिहावंच, कारण की लिहिल्याने आपलं मन पण मोकळं होतं, शांत होतं आणि प्रसन्न पण वाटतं. आणि एखादी गोष्ट आपण सतत जर मॅनिफेस्ट करत राहिलो तर मग ती गोष्ट आपल्याकडे अट्रॅक्ट होते, हेही तितकंच खरं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही पण असं लिहत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि मॅनिफेस्ट करायला आजपासूनच सुरुवात करा. एखाद्या गोष्टीबद्दल आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त केला किंवा आभार मानले, एखाद्या गोष्टीसाठी आपण कृतज्ञ राहिलो, तर मग ती गोष्ट नक्कीच पूर्ण होते. तर चला, आता उर्वी यायची वेळ झाली आहे, म्हणून मग मी आता उठले आणि आता मला उर्वी आल्यावरती कपाट आवरायला घ्यायचं आहे. म्हणजे मला तिची हेल्पही होईल आणि तिला पण त्याची किंमत कळेल की एखादी गोष्ट व्यवस्थित नीट लावायला किती वेळ लागतो आणि तेच कपडे कसे पण काढून विंच कटवायला किती सोपं आहे ते त्याचं महत्त्व तिला पण कळेल. त्याच्यामुळे म्हटलं ती आल्यावरच करूया आपण. आणि मग तिने पण मला इकडे घड्या घालायला हेल्प केली कपड्यांच्या, आणि खूप मजा मस्ती करत होती ती. एन्जॉय करत करत नाचता नसता का होईना तिने मला कपड्यांच्या घड्या घालून मस्त नीट लावायला कपाट हेल्प केली. आणि आता तिला पण तिचं माहिती आहे की कुठे कुठे काय काय ठेवलेलं आहेत वस्तू, त्याच्यामुळे तिला पण काढणं खूप सोपं होऊन जातं. ज्या डेली यूजच्या गोष्टी आहेत त्या मी तिच्या हाताशीच ठेवते, म्हणजे पटकन तिला काढता येईल. आणि ते मी एक कपाटात ऑर्गनायझर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी ओकेजनली जे रेअरली लागतात कपडे ते मी ऑर्गनाईज करून ठेवते. ते मी एखाद्या वेळेस देते काढून, पण जे डेली यूजचे कपडे आहेत स्कूलवरून आल्यावर चेंज करण्यासाठी वगैरे, तर ते ती मस्त तिचंच पटकन हाताशी इझी असेल घ्यायला, तर मग ती पटकन तिचंच काढून घेईल. आणि मला वाटलं नव्हतं, पण तिने शेवटपर्यंत मला कपाट लावायला हेल्प केली. तर फायनली इकडे कपाट लावून झालं आहे उर्वीचं. हे असं लावलं आहे आणि हे ऑर्गनायझर खूपच कामी येतं. ह्याच्यामध्ये बाहेर घालण्याचे मी सेट्स ठेवलेत सगळे, किंवा जीन्सवरचे असे टॉप्स वगैरे ठेवलेत, जे की तिला खूप रेअरली यूज होतात, म्हणजे जे बाहेर फंक्शनलला घालायचे कपडे. इकडे सगळे फ्रॉक्स हँग केलेत सगळे हँगरला. आणि इकडे हँडी पडाव म्हणून टॉवेल आणि बाथरोब ठेवला. आणि इकडे तिचे नाईट ड्रेसेस आहेत. आणि इकडे डेली यूजचे टी शर्ट्स, डेली यूजचे पॅन्ट्स, डेली यूजचे लेगिन्स आणि जीन्स. इकडे जीन्स आणि तिकडे विंटर वेअर आहे सगळं. आणि हे समर वेअर. आणि तो कोणाचा आहे वन पीस? हा येलो माझा. आता कोण वापरता? ऍक्च्युली आम्हाला येतो. तुम्ही त्यामध्ये मी जेव्हा प्रोजेक्ट बनवत होती तेव्हा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, तेव्हा मी हेच घातलेलं. आणि त्याच्यावर डेनिमचं जॅकेट. आता माझे कपडे तू वापरायला लागली ना उर्वी? थोडे थोडे, जे तुला आता छोटे होते. ऍक्च्युली ते तुला येतं, पण तरी किती दिवस राहणार आहे हे कपाट असं? पक्का? पक्कू प्रॉमिस. ठीक आहे, नीट केअरफुली काढायचे. ठीक आहे कपडे.
त्याच्यातून तुम्हाला हे पाहिजे सेल्फी स्टिक्स तर तुम्ही Amazon का मिंत्रा असं कुठून पण ऑर्डर करू शकता. बट मला नाही माहिती कुठून केलंय. कुठून केलंय? Amazon वर. Amazon. हे ऍक्च्युली ना मी खूप दूरच्या इथे ना हे मी मम्माने मला थोडीशी हेल्प केली आणि हे हँगर मी ऍक्च्युली पेपरचं बनवलंय दिवाळीच्या वेळेस तिने हे तोरण बनवलेलं. खूपच सुंदर दिसतं. ॲबीज अकॅडमिया एक स्कूल आहे ती खूप दूर होती. तिथे जाऊन मी आणि सिया माझी फ्रेंडनी आम्ही ते हे मेक केलं. हो. उर्वीला आर्ट अँड क्राफ्ट मध्ये खूपच इंटरेस्ट आहे. चल तुझं कपाट लावलं आता. हॅपी? आज कसं काय माहिती, पण संध्याकाळी 6 वाजेपासून लाईटच गेली होती. त्याच्यामुळे खूप अंधार झाला होता. मग मी व्लॉग शूटच नाही केला. आणि तसंही आम्हाला मंदिरात जायचं होतं संध्याकाळी, त्याच्यामुळे आम्ही बाहेर पडलो. म्हटलं बाहेरची तरी कामं करून येऊया. तर आम्ही मंदिरात जाऊन आलो, दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडेसे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स घेऊया. असे बाहेर पडणं खूप कमी होतं, त्याच्यामुळे पडलोच आहे. तर मी मस्त इकडे त्या मावशींकडून फ्रेश फ्रूट्स आणि भाजीपाला घेतला. गाजर घेतले. छान फ्रेश भाज्या मिळाल्या. 7:30-8 वाजले तरी लाईट काही आलेली नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं आता घरी जाऊन अंधारात स्वयंपाक तरी कसा करावा, म्हणून आम्ही बाहेरच खायचं ठरवलं. आमच्या इकडे नवीन स्वीट मार्ट उघडलं आहे. तिकडे खूप छान स्टॉल्स आता ओपन झालेत सगळे. तर म्हटलं सगळ्याची आपण टेस्ट घेऊन बघूया कशी आहे. तर आम्ही सगळ्याच गोष्टी एक प्लेटच घेतल्या आणि त्या दोघांमध्ये शेअर केल्या. म्हणजे पाणीपुरी 1 प्लेट, शेवपुरी 1 प्लेट, त्याच्यानंतर आम्ही मंचुरियन खाल्लं ते पण 1 प्लेट, समोसा ट्राय केला, दाबेली ट्राय केली. तर असं सगळं आम्ही मस्त स्ट्रीट फूडच एन्जॉय करून आमचं डिनर फिनिश केलं. आणि बऱ्याच दिवसांपासून म्हणजे जवळजवळ 1-1.5 महिना झाला आहे हे उघडलं आहे स्वीट मार्ट आणि घराजवळच आहे. पण तरीही आमचा जाण्याचा काही मुहूर्त निघत नव्हता. पण फायनली तो आज निघाला आणि निमित्त पण होतं, लाईट पण नव्हती घरी. त्याच्यामुळे मग म्हटलं बाहेरच हेच खाऊया, आपण सगळ्या गोष्टी ट्राय करूया. छान मस्तपैकी खाऊन पिऊन आम्ही आलो आणि लाईट पण आले होते. 8:30 वाजले होते. तर घरी आल्यावर मी सगळ्या ज्या भाज्या आणल्या आहेत त्या सगळ्या काढून फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या होत्या मला. सगळं घेतलं होतं. गाजर, मिरच्या, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, बोरं घेतली होती. तर चला मी आता व्हिडिओ इकडेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी सोबतच इंस्टाग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिकडे पण इंस्टाग्रामवर जाऊन मला आमच्या अकाउंटला फॉलो करायला नक्कीच विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, खुश राहा, मस्त राहा. बाय.